नागपूर विभागात तब्बल 580 अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 100 कोटींच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचं समोर आलं। या प्रकरणी संबंधित 12 शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले। तर बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराड पुडकेलाही ताब्यात घेण्यात आलं। आरोपी मुख्याध्यापक पराड पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना देखील शिक्षक म्हणून तो कुठेही काम करत नसताना देखील सरळ मुख्याध्यापक त्याला करण्यात आलं होतं। 2019 पासून अपात्र शिक्षकांकडून 40,000 ते 80,000चं वेतन घेतलं जात होतं। तर हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्क्रुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ ID इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय बोगस डॉक्युमेंट बनवले आहेत जे काही शिक्षण अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।